तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण चाललोय गणपती बाप्पाच्या दर्शनाला। तर बघू शकता आविष्कार आहे, बाबा आहेत, पप्पा पण आहेत आपल्या बरोबर। तर आता चाललोय आपण बाळेगावाला। बाळेगाव तिथे एक मंदिर आहे, जागृत मंदिर आहे गणपती बाप्पाचं। तर आपण तिथे सर्वजण चाललोय दर्शनाला। तुम्ही कंटिन्यू राहा, तुम्हाला सर्व डिटेलमध्ये दाखवतोच। तर मित्रांनो, आता आपण फायनली इकडे पोहोचलो आहे। खूप गर्दी आहे, खूप खूप लोक आले दर्शनासाठी, तुम्ही बघू शकता। तर खूप मोठी लाईन आहे, वाटतं गर्दी असेल खूप। 1-1.5 तास तरी लागेल वाटतं आम्हाला। मी कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवतोच। इकडे बघू शकता आमचे भाऊजी पण भेटले आणि आमची ताई पण भेटली इकडे बघा, दर्पण पण आहे। झाला का दर्शन तुमचा? झाला ना? गर्दी वाटतं खूप खूप गर्दी आहे का? जाम गर्दी। आता इकडे गोलावाला आहे, सर्व खेळणी वगैरे, एक प्रकारे जत्राच आहे इकडे। दर संकष्टीला जत्राच असते, तुम्ही बघू शकता। तर आपल्या बाप्पासाठी एकदम चांगला हार घेतला आणि नारळ। बघू शकता किती गर्दी आहे तुम्ही। असं वाटतं 2 घंटे तरी जातील आरामात लाईनीमध्ये। प्रत्येक संकष्टी अंगारकीला बाप्पाच्या दर्शनाला खूप लांबून लांबून लोक येतात। कोणी कोणी पनवेलवरून, कोण डोंबिवली कल्याणवरून देखील येतात। बारी आली आहे दर्शनाची, तुम्ही बघू शकता। फायनली दर्शन होईल, आम्ही पण तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा मंदिर आहे। मंदिरात अजून खूप गर्दी आहे आणि मंदिराच्या अगदीच बाहेर खूप सुंदर तलाव आहे। तलावामध्ये मस्त कमळाची फुलं आहेत, तुम्ही बघू शकता। आविष्कार उभा आहे ते तुम्ही बघू शकता। त्या गाडीची पूजा वगैरे करण्यासाठी देखील लोक येतात। नवीन गाडी घेतली यांनी। मित्रांनो, फायनली आता आमचं दर्शन झालं आहे। तुम्हाला देखील दर्शनाला जायचं असेल बाप्पाच्या, तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस दिलाच आहे, ते चेक करा आणि तुम्ही देखील दर्शनाला जा बाप्पाच्या। आणि आपला मंदिर हा देवाचा खूप प्राचीन मंदिर आहे, जे खूप वर्ष अगोदरपासून तिकडचे पंचकृषीतली लोक वगैरे देवाच्या संध्याकाळी संकष्टी असू दे, मंगळवार असू दे, प्रत्येक दिवशी दर्शनाला जातात, आरतीला जातात। जर आज अंगारकी आहे, तर सर्व तुम्ही बघू शकले असाल की गर्दी किती होती। आम्हाला देखील 1 घंटा लागला दर्शनासाठी। तर तुम्ही देखील इच्छुक असाल तर मी खाली दिला ॲड्रेस, तुम्ही चेक करा आणि नक्कीच दर्शनाला जावा। आणि आता आपण घरी चाललोय, तर तुम्हाला दाखवतोच आपल्या घरी कशी पूजा होते संकष्टीची, अंगारकीची। वहिनी वगैरे, मम्मी वगैरे मोदक बनवतात, तुम्हाला दाखवतोच, तुम्ही कंटिन्यू राहा। आपण मगाशी तुम्ही बघितलं असेल, आपण गेलो होतो बाळ्याला, तर नंतर आलोय दादाकडे। इकडे आलो होतो माय सिटीमध्ये, म्हणजे उसरगर गावाच्या इथेच आलो होतो आपण। तर इथे वेताळेश्वर म्हणून वडापाव सेंटर आहे। तर दादाकडे खूप छान छान वडापाव असतात आणि त्याची वड्याची साईज पण तुम्ही बघू शकता, खूप छान असते आणि खूप मोठी असते। आणि ते एकदम नीट अँड क्लीन असतं, सर्व व्यवस्थित असतं। दादा, आपल्याकडे वडापाव किती रुपयाला असतो? 17 रुपयाला। फक्त 17 रुपयाला वडापाव असतो आणि तुम्ही एकदा जर खाला तर दादाचा फॅनच होऊन जाल। तुम्ही बघू शकता, सर्व नीट अँड क्लीन असतं इथे बघा। आणि दादा किती वडापाव विकले आतापर्यंत? 80 वडापाव विकलेत। तर तुम्ही ते सर्व फॅन झाले सर्वजण ते दादाच्या वडापावचे, तर तुम्ही पण नक्कीच या, व्हिजिट करा आणि वडापाव खाऊन जावा। तर मित्रांनो, घरी आलो आहे आता
आणि इकडे बघू शकता मम्मीने घेतलेत मोदक बनवायला आणि लाडू बनवले आहेत. लाडू रेडी झालेत, अजून लाडू होत आहेत. मोदक मोदक जेवले. मोदक बघा रेडी झालेत, एकदम भारी दिसत आहेत, एकदम चविष्ट. बघू शकता केशर वगैरे लावला आहे. मम्मी आधी किती होतील मोदक? मोदक झाले का लाडू बनवतात. आता लाडू चालेल काय? आणि हे काय असतं? चो आहे ती चोहा, ओल्या नारळाची चो. ओल्या नारळाची चो. तर मम्मी आता लाडू बनवते काय? हो. तर याच्यामध्ये काय काय टाकतात, म्हणजे कसं बनवतात लाडू? आधी पिठाला उकड घेतात, मग ते अच्छा. मळतात आणि मग ओल्या नारळाची चो करतात. चो मध्ये काजू, बदाम, घी आणि मावा टाकतात. अच्छा. चांगले चविष्ट होतात. आणि ते लाडू मोदकाला केसर का लावतात? असं चांगलं दिसावा किंवा स्वाद द्यावा. स्वादसाठी. स्वादसाठी आणि चांगले पण दिसतात. आणि गणपती बाप्पाचे देखील म्हणजे फेवरेट बोलले जातात ना, फेवरेट असतात. गणपती बाप्पाला म्हणजे आवडतात खूप आवडणार मोदक काय? मोदक. अच्छा. तर तुम्ही बघू शकता आपल्याकडे अशी पूजा केली जाते. पान असतो, पानावरती सुपारी असते आणि त्या सुपारीचं पूजन केलं जातं आणि गणपती बाप्पाला छान छान गोड गोड नैवेद्य देतो आपण. तर मित्रांनो, तुम्ही नक्कीच माझा ब्लॉग बघितला असेल, तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.